सगळं ठीक आहे, तो ठीक आहे, पण मी जे काही सांगते ते जरा शांतपणे ऐक. हे बघ मी मला माहिती आहे की तू अगदी मनापासून शिवचा विचार करतेस, त्याची काळजी करतेस, सगळं माहिती आहे मला. पण शिवचं तुझ्यावर प्रेम नाहीये. काय? त्याचं माझ्यावर प्रेम. काय? गौरी काय बोलतेस तू? सही हा मस्त. ए तू आमच्या लव्ह स्टोरी मध्ये कशी आलीस? काही पण तो तुझ्याकडे बघत पण नाही, तुम्ही दोघं एकमेकांची धड बोलत पण नाही, आणि प्रेम कुठून येणार? तू किती बोलतेस? तू अगं ते मी पण नाही सांगू शकणार, पण तू त्याचा खूप जास्त विचार करतेस म्हणून मी तुला सांगते. तू इतकी इन्व्हॉल्व नको होऊस त्याच्यात प्लीज. तू का सांगतेस हे सगळं मला? हे बघ, हा आमच्या दोघांच्या रिलेशनशिपचा प्रश्न आहे ना, मग आम्ही दोघं बघून घेऊ काय करायचं ते. तो काय बघणार, घोळ घाले काय? तू त्याच्या मनात जे काही आहे ते त्याने तुला सांगायचा प्रयत्न केला असेल, पण कदाचित तुला कळलं नसेल. आणि आता मी सांगते ना तुला, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग त्याच्याशी हे सगळं बोलून काय मिळणार आहे? हे बघ तू मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून मी तुला हे सगळं सांगते. ओ, तुला माझी काळजी वाटते म्हणून तू मला सांगतेस? अगं समजलं मला तुला काय म्हणायचंय, आलंय माझ्या लक्षात. येतंय ना तुझ्या लक्षात? हो. मग तू प्लीज शिवचा विचार मनातून काढून टाक. अगं किती काळजी करशील माझी? फेडी आहेस का तू? हे बघ, विकी तुला सोडून गेला, फसवून गेला म्हणून तुला असं वाटतंय ना की शिव पण मला फसवेल, म्हणून तू म्हणालीस की शिवजी तुझ्यावर प्रेम करतात. तोच होतो ऐसी. अगं इतकी काळजी नको करूस, डोंट वरी. हे बघ, माझ्या लाईफ मध्ये माझी केअर घेणारे शिवजी आलेत आता. हा, हे बघ, शिवजी विकी सारखं कधीच वागू शकणार नाही, ते तसे नाहीच आहेत. मी ना त्यांच्या नजरेत प्रेम पाहिलंय. नाही तुला कळत नाहीये मला काय सांगायचंय ते. हे बघ अगं तुला कळत नाहीये, तू जरा समजून घे ना. जर त्यांचं माझ्यावर प्रेम नसतं तर ते मला ऑटोने सोडायला आले असते का? त्याने माझी एवढी काळजी घेतली असती का? नाही. अगं त्याने ते मैत्री खातर केलं. तू नाही, त्याने प्रेमा खातर केलंय. नाही गं, मी तुला कसं सांगू? हे बघ गौरी काय बडबडतेस? तू म्हणतेस तसं असेल ना, तर शिवजींना मला येऊन सांगू दे की त्यांचं माझ्यावर प्रेम नाहीये, तरच मी विश्वास ठेवेन, कळलं? चल, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. चल तू बिल देऊन ये, मी ऑटो पकडते. ओके? अगं चल गौरी, माझं ऐकून तर घे. मी तू काय यार, मला सांगूनही समजत नाहीये काय करू मी आता. शिवलाच हिला खरं सांगावं लागेल. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?